नमस्कार. आज आपण 33व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 33. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वस्सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. श्लोकाचा अर्थ: मी अक्षरांतील अकार आणि समासांपैकी द्वंद्व आहे. अक्षय काल म्हणजेच कालाचाही महाकाल, तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराट स्वरूप, सर्वांचे धारण पोषण करणाराही मीच आहे. वर्णमालेत सर्वप्रथम अकार येतो. स्वर आणि व्यंजन दोन्हीत अकार मुख्य आहे. अकाराविना व्यंजनाचा उच्चार होत नाही. म्हणून भगवंतांनी अकाराला आपली विभूती असे म्हटले आहे. दोन किंवा अधिक शब्द मिळून जो एक शब्द बनतो त्याला समास असे म्हणतात. समास पुष्कळ प्रकारचे असतात. त्यात अव्ययी भाव, तत्पुरुष, बहुव्रीही आणि द्वंद्व हे चार मुख्य आहेत. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदांच्या अर्थाचे प्राधान्य असल्यामुळे तो अन्य समासांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंतांनी आपल्या विभूतींमध्ये त्याची गणना केली आहे. 30व्या श्लोकात ज्या कालाचे वर्णन आहे तो कल्प, युग, वर्ष, अयन, मास, दिवस, घटिका आणि क्षण इत्यादी शब्दांनी उच्चारल्या जाणाऱ्या वेळेचा वाचक आहे. तो प्रकृतीचे कार्य आहे. महाप्रलयामध्ये तो राहत नाही, म्हणून तो अक्षय नाही. आणि याच श्लोकात ज्या कालाचे वर्णन आहे ते सनातन, शाश्वत, अनादी, अनंत व नित्य परब्रह्म अशा परमात्म्याचे साक्षात स्वरूप होय. म्हणून याच्याबरोबर अक्षय हे विशेषण दिले आहे. 30व्या श्लोकात वर्णन केलेला काल आणि येथील काल यांमध्ये फार अंतर आहे. तो प्रकृतीचे कार्य आहे आणि हा प्रकृतीपेक्षा पूर्णपणे अतीत आहे. सर्व बाजूंना मुख असणारा धाता अर्थात सर्वांचे धारण पोषण करणारा मी आहे या म्हणण्याद्वारे भगवंतांनी विराट पुरुषाबरोबर आपली एकता दाखविली आहे. अभिप्राय असा की जो सर्वांचे धारण पोषण करणारा सर्वव्यापी विश्वरूप परमेश्वर आहे तो मीच आहे. माझ्यापेक्षा वेगळा दुसरा कोणी नाही. सर्व बाजूंनी मुख असल्याने भगवंतांची दृष्टी सर्व प्राण्यांवर राहत असते. म्हणून सर्वांचे धारण पोषण करण्यात भगवान खूप सावधान राहतात. कोणत्या प्राण्याला कोणती वस्तू केव्हा मिळाली पाहिजे याची आठवण भगवान खूप ठेवतात आणि योग्य समयी ती वस्तू त्याला मिळेल अशी व्यवस्था करतात. म्हणून भगवंताने आपले विभूती रूपात वर्णन केले आहे. अशा प्रकारे आज आपण 33व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 34व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.